रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवेचन ऐकवित आहे. अभंग आहे, संसाराचे अंगी अवघेची व्यसने. अभंग निरूपण ऐका. संसाराचे अंगी अवघेच व्यसने, संसाराचे अंगी अवघेची व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. विषमाधून सांडियले, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, नेदी न देखिजे तोंड विठ्ठलाचे. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखिजे तोंड विठ्ठलाचे. शेवटी महाराज म्हणतात, तो का म्हणे आम्हा एकांताचा वास. ब्रह्मी ब्रह्मरस सेवो सदा, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. संसाराचे अंगी अवघीच व्यसने. संसारामध्ये सगळे संकट आहेत असा त्याचा अर्थ. व्यसन या शब्दाचा अर्थ आहे संकटे. समानशीले व्यसने सुसख्यम असा संस्कृतचा एक श्लोक आहे. व्यसन याचा अर्थ संस्कृतमध्ये संकट असा आहे, तोच इथे अर्थ आहे. सगळे संकट संसारामध्ये आहेत. एक सारिता पुढे उभे एक, किंवा संसार दुःख मुळच उकडे इंगळ. असं जिकडे तिकडे संसारामध्ये संकट आणि दुःख गच्च भरलेलं आहे. आणि मग या सगळ्या संसारामध्ये संकट असताना आम्ही काय झालं, आमचं काय झालं? मग आम्ही तर संसार केला, ज्यांना आम्ही निंदा करतोय. 2 बायका झाले, मुलं झाले, संसार झाला, सावकारकी झाली, शेती झाली. तुकाराम महाराजांनी सगळंच केलं आहे. पण नंतर स्थित्यंतर झाल्यानंतर महाराज म्हणतात, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कारण हा अभंगच मुळात उत्तर आयुष्यातला आहे. म्हणजे वैकुंठ गमनाच्या पूर्वी तुकाराम महाराजांची जी वृत्ती झाली ना, स्थित्यंतर होत असतं, त्या वेळचा हा अभंग आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आम्ही मात्र कीर्तनामुळे शुद्ध झालो. शुद्ध झालो याचाच अर्थ असा की आम्ही अगोदर अशुद्ध होतो. अशुद्ध होतो म्हणजे संसाराच्या व्यसनामध्ये, संसाराच्या या चिखलामध्ये आम्ही दुःखी होतो, सुखदुःखाने नडलेलो होतो, संकट आम्हाला वाटायची. पण या सगळ्याचे आता याच्यातून आम्ही मुक्त झालो. कशाने? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. शुद्ध झालो याचा अर्थ आहे आम्ही पूर्वी अशुद्ध होतो. म्हणजे संसाराच्या या सगळ्या पापपुण्याच्या, सुखदुःखाच्या या सगळ्या अलिप्ततेच्या चिखलात आम्ही रुतलेलो होतो. आता मात्र आम्ही शुद्ध झालो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आणि दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात, आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता हा कालवाचक, कालछेदक शब्द आहे. आता आम्ही असं केलं म्हणजे पूर्वी केलेलं नव्हतं. आता काय झालं तर हे सगळं सोहळं झालं. म्हणजे पूर्वी ओहळं होतं, अशुद्ध होतं. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता जिकडे तिकडे आम्हाला शुद्ध वाटतं आहे. आम्ही शुद्ध झालो की सगळं आम्हाला शुद्ध वाटतं आहे. आणि आम्ही आता विषमा धुवून सांडियले. विषमा धुवून सांडियले. विषमता जी होती ना, तिला पार आम्ही धुवून टाकलं आणि टाकून दिली. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. विषमा धुवून सांडियले. सगळी विषमता आम्ही घालवली. कारण दुःख,
हे सगळ्या गोष्टी विषमतेमध्ये असतात. एकमेव अद्वितीय जर आम्ही झालो, ब्रह्मरूप झालो, तर मग मात्र द्वैत जातं आणि दुःखही जातं. द्वैताद्वै भयं भवती अशी श्रुती आहे. द्वैतामध्ये दुःख असतं. महाराज म्हणतात आता मात्र आम्ही कसं झालं, आम्ही सगळं सांडून टाकलं. आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात ब्रह्मपुरी वास करणे अखंड. आता ब्रह्मपुरी वास म्हणजे वास्तव्य करणे अखंड. अखंड आता आम्ही ब्रह्मपुरीमध्ये म्हणजे ब्रह्मानंदाच्या या स्थितीमध्ये अखंड वास्तव्य करत आहोत. न देखीचे तोंड विटाळाचे. आणि आता आम्हाला विटाळ नाही आहे. विटाळ म्हणजे अशुद्धता. आता आम्हाला अशुद्धता नाही आहे. आता आम्हाला जिकडे तिकडे शुद्ध झालो आहे आम्ही. तो का म्हणे आम्हा एकांताचा वास. आता आम्ही एकांताच्या वास्तव्यामध्ये आहोत. ब्रह्मे ब्रह्मरस सेवो सदा. ब्रह्मरस, ब्रह्माच्या ठिकाणी जो ब्रह्मरस आहे त्याचं आम्ही सेवन करतो आहे, आम्ही चाखतो आहे. ती स्थिती आम्ही प्राप्त केलेली आहे. असा या भावार्थ अभंगाचा आहे. मुद्दा असा येतो की संसार दुःखमूळ म्हणणारे तुकाराम महाराज. आता हा संसार दुःखमूळ असताना हे कसं काय, एकदा सगळं दुःखरूप आहे म्हणतात, एकदा आम्ही शुद्ध झालो म्हणतात. हे अशुद्ध संसार आहे आणि मग शुद्ध कसे काय झालं. तर याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्ट देश काल वय परिस्थिती अनुसार माणसाचं स्थित्यंतर होत असतं. बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा आणि वृद्धापकाळी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. म्हणजे या स्थित्यंतराप्रमाणे बुद्धीसुद्धा माणसाची ज्ञानसुद्धा बदलत असतं. म्हणजे जसा देश असेल, काल असेल, वय असेल, परिस्थिती असेल की माणूस बदलत असतो. आणि मग अभ्यासाने बदलल्यानंतर ती स्थिती प्राप्त झाली की माणसाची ती स्थिती प्राप्त होते. आणि शेवटच्या स्थितीमधचा हा अभंग आहे. महाराज म्हणतात की आम्ही अगोदर विषयासक्त होतो, नंतर विरक्त झाले, नंतर भंडारा डोंगरावर गेले, अभ्यास केला आणि ती वृत्ती शिखराला जाता 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 मुक्त झाली. या स्थितीनुसार त्यांचे सर्व हे स्थिती बदलल्या आणि त्या स्थितीचा स्थितीपर हा अभंग आहे. नाही तर महाराजांचे अनेक अभंग आहेत ना. धन्य ते संसारी म्हणविणारे तुकाराम महाराज आता वेगळंच बोलत आहेत की हा संसार हा संसाराच्या अंगी अवघीच व्यसने म्हणतात, संकट आहेत. आणि मग धन्य ते संसारी म्हणतात कसं काय. तर हे आपल्याला विषम वाटेल, विसंगती वाटेल. पण स्थित्यंतर होत होत गेलं की तसं होत होत जात असतं, हे लक्षात आलं पाहिजे. प्रसंगच सांगायचा ठरला तर एकदा गांधीजींना एक ग्रस्त म्हणाले, का हो तुम्ही 10 वर्षापूर्वी असं सांगत होते आणि आता त्याच्या विरुद्ध तुम्ही असं सांगताय, हे कसं काय. हे तुम्हाला वैषम्य वाटत नाही का, विसंगती वाटत नाही का. तेव्हा गांधीजी त्यांना म्हणाले की बाबा रे, 10 पूर्वी मी जे सांगत होतो ते त्यावेळी बरोबर होतं आणि आता मी जे सांगतोय ते आता बरोबर आहे. म्हणजे इतका बदल होत 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 जात असतो. तेव्हा जसा जसा बदल, कारण वर्ग बदलत जाऊन ती स्थिती प्राप्त करणं हे महत्त्वाचं असतं. जो ती स्थिती प्राप्त करीत नाही, सतत त्या चिखलात राहतो किंवा अधिकाधिक वय होईल तसं तसं फसत जातो आणि चिंता करीत राहतो. आता कसं होईल, आता मी म्हणायला लागलो सगळ्यांना बोलवा, असं करून गांगरून त्यात मरतो ना, तर तो मात्र संसारी असतो. आणि जो संसार करून असक्त असताना विरक्त होतो आणि मुक्त होतो तो संत असतो. आणि ती स्थिती तुकाराम महाराजांची या अभंगामध्ये दिसून येते. हा अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा अभंग म्हणजे हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, ज्ञान वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.